नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी कधी गौप्यस्फोट वगैरे करत नाही, तुम्हाला माहिती आहे, किंवा ब्रेकिंग न्यूज वगैरे देत नाही आणि सूत्रांचे हवाले सुद्धा देत नाही. पण आज सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी माझ्याकडे आली आहे आणि ती तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं. देशामध्ये ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांच्या निकालानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत. पण जी कुठेही माध्यमामध्ये झळकली नाही अशी एक प्रतिक्रिया माझ्याकडे येऊन पोहोचली, म्हणजे मला सूत्रांकडून कळली. आणि तुम्हाला वेगळं सांगायला नको की सूत्रांकडून याचा अर्थ बिनबुडाची बातमी आहे, कसलाही आधार नाही, कसलीही खात्रीलायक माहिती ज्याच्यामध्ये नसते. तेव्हा डोक्यातून आलेली कल्पना किंवा कोणाकडून तरी ऐकलेली अफवा ही बातमी म्हणून खपवताना सूत्रांकडून आलेली बातमी किंवा विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं असं जेव्हा म्हटलं जातं, तशी आजची बातमी मी देतोय तुम्हाला. त्यामुळे त्याच्यावर काळी मात्र विश्वास ठेवू नका. मात्र त्यातली गंमत आहे, ती गंमत समजून घ्या. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे ममता दिदी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला, त्यामुळे भाजप खुश असेल, हिंदुत्ववादी खुश असतील, संघवाले खुश असतील, त्यांचा काय तो आनंदोत्सव सुरू झाला असेल, ह्या बातम्या येणारच, त्यात काय नवीन नाही. किंवा इतरही काही असत. उदाहरणार्थ, अनेक काँग्रेसवाले आणि डावे ममता दिदीच्या पराभवाने खुश झाले. याचं कारण ममता दिदी ही गेल्या 20-25 वर्षामध्ये बंगालच्या राजकारणात पाय रोवून उभी राहिली. तेव्हा ती डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांची मतं खात 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 बाळसं धरत गेली आणि त्यामुळे तृणमूलची वाढ, त्यामुळे आपली उपासमार किंवा कुपोषण किंवा ममता दिदी हरली तरच आपलं कुपोषण थांबेल आणि हळूहळू करत आपलं राजकारण किंवा डाव आणि काँग्रेसी राजकारण परत एकदा बाळसेदार होऊ शकेल, ही त्या दोन पक्षांची, दोन गटांची अपेक्षा असेल तर नवल नाही. आणि म्हणूनच असेल की काँग्रेस आणि डावी आघाडी यांनी एकही उमेदवार निवडून येण्याची हमी नसताना संपूर्ण बंगाल विधानसभेच्या जवळजवळ सगळ्या जागा लढवल्या होत्या आणि घाऊक रेटमध्ये डिपॉझिट कमावलेली आहेत. शेकड्याच्या संख्येने डाव्यांचे आणि काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेत आणि तरीही ते आनंदित आहेत. हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल, पण ती वस्तुस्थिती आहे. हे मी बोलतोय खोटं नाहीये, काल्पनिक नाहीये, मला अधिकृतरित्या मिळालेली माहिती आहे. आणि ते स्वाभाविक का आहे, तुम्हाला आठवत असेल तर साधारण 1.25 वर्षापूर्वी जेव्हा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा तिसऱ्या लागोपाठ निवडणुकीमध्ये दिल्ली विधानसभेच्या काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. 2015, 2020 आणि 2025 तीनही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळा पाडता आला नाही. पण 15 आणि 20 पेक्षा 2025 मध्ये काँग्रेस पक्ष भलताच खुश होता. याचं कारण त्यांनी आम आदमी पार्टीला पाडलं होतं. भाजपला सत्तेबाहेर बसवायचं यासाठी आम आदमी पार्टीला कमी जागा असताना सुद्धा पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदी बसवणारा काँग्रेस पक्ष हा 1.25 वर्षापूर्वी त्याच आम आदमी पक्षाचा पराभव झाला, त्यांच्या हातून सत्ता गेली, तेव्हा खुश होता. तेव्हा कोण कोण कुठल्या कुठल्या कारणासाठी खुश होतील हे सांगता येत नाही. आणि असंच एका चमत्कारिक गोटातून ममता दिदीच्या पराभवाचा आनंद व्यक्त होत असल्याचं वृत्त माझ्यापर्यंत पोहोचलं.
ते खरं आहे असं मला अजिबात वाटत नाही. कदाचित कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालेली ही बातमी असेल की सुप्रीम कोर्टातले सगळेच्या सगळे वरिष्ठ न्यायमूर्ती ममता दिदीच्या पराभवाने सुखावलेले आहेत अशी बातमी आहे. खरी असं मलाही वाटत नाही, कारण माझ्या हातात कुठचंही कन्फर्म दुजोरा देणारं काहीही नाहीये. पण तर्कदृष्ट्या बघितलं तर ममता दिदीच्या पराभवाचा सगळ्यात मोठा आनंद देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि त्यांचे जे जवळपास समकालीन असलेले 8-10 तरी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती असतील, ते भयंकर सुखावले असतील. कारण आता तरी निदान ममता दिदी रोज सकाळी उठून कुठली तरी याचिका घेऊन कपिल सिब्बल किंवा ते अभिषेक मनु सिंघवी यांच्या सकट आपल्या दारात येऊन उभ्या राहतील. यांनी जी काय दहशत निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती, ती परिस्थिती ममता दिदीच्या बंगालच्या पराभवाने संपुष्टात आलेली आहे. आठवड्याभरात एखादी याचिका कुठच्या तरी घेऊन येतील ते आता, की माझ्या 100 जागा चोरल्या, हा निकाल मला मान्य नाही असं म्हणणाऱ्या ममता दिदी सुप्रीम कोर्टाकडे पाठ फिरवतील असं बिलकुल शक्य नाही. पण रोजच्या रोज उठून आज भाजपवाल्यांनी कुठेतरी झेंडा लावला किंवा मोहन भागवत यांनी पॅन्टच्या ऐवजी धोतर नेसले. नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्यानंतर बंगाली पद्धतीचं धोतर नेसायचं कारण काय? अशा प्रकारच्या याचिका ममता दिदी, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी जवळजवळ रोज रोज आणत होते. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या नियमित सुनावण्या आणि कामकाजामध्ये जे व्यत्यय निर्माण होत होते, ती डोकेदुखी थांबली. मित्रांनो, तुमच्या घरी कोणी आगंतुक घुसला आणि तो सुखाने जा म्हणून जात नसेल, तर त्याला धक्काबुक्की करून बाहेर काढताना सुद्धा तुम्हाला मनस्ताप होतोच. तसं ममता दिदीने गेल्या 3-4 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या न्यायाधीशांना सळो की पळो करून सोडलं म्हटलं तर नवल नाही. आता एक गोष्ट ठीक आहे, निवडणुका होऊन गेल्यात, निकाल लागून गेलेले आहेत, त्यामुळे ममता दिदी कुठच्याही वकिलांची कितीही मोठी फौज घेऊन आल्या तरी आधी निवडणूक आयोगाकडे जा आणि त्यांनी काय निकाल दिला तो मग बघू असं म्हणून ममता दिदीनं सुप्रीम कोर्टाच्या आवारात सुद्धा येण्यावर प्रतिबंध लावला जाऊ शकतो किंवा गेटवरूनच परत पाठवा असंही होऊ शकतं. पण असो, ममता दिदीच्या या पराभवामुळे सुप्रीम कोर्टाचा जीव भांड्यात पडला, आपण मराठीत म्हणतो, असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, ही गंमत आवडली, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.